जे उमेदवार अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला मागची सगळी कसर काढून देऊन काय ताकद तुम्हाला लावायची ती लावा आणि त्याच्यामध्ये या उमेदवारांना विजयी करा. कारण ही इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यामधून मग आता या निवडणुका नक्की कधी जाहीर होतील, काय होतील, याचा आपण फक्त अंदाजच करतोय. पण जे इच्छुक उमेदवार आहेत ते सगळे आपापल्या परीनं तयारीला लागलेले आहेत. उद्या पक्षाचा जो निर्णय होईल तो निर्णय आपण सगळ्यांनी मान्य करावा लागेल आणि तो तुम्ही मान्य कराल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आज आपण देशाचं राजकारण पाहिलं तर देशामध्ये आज एक भक्कम बहुमताचं सरकार बसलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मग भाजप असेल, शिंदे सेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल, या तीन पक्षांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आज भक्कमपणानं काम करत आहे. आता ज्या वेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील त्यावेळेला आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण तुम्ही कामं मला खूप सांगितली पण सगळा भार काही एकट्याच्याच खांद्यावर टाकून काय उपयोगाचं नाही. थोडा थोडा वाटून दिला पाहिजे आणि तुम्ही पण घेतला पाहिजे. जे निवडून जातील ते आपल्या भागासाठी छोट्या मोठ्या योजना गावापर्यंत गोरगरिबांपर्यंत आणायचं काम तुम्हाला करायचं. आज ज्याच्याकडे शेती आहे, शेतीला पाणी आहे, मग ऊस आहे, फळांच्या बागा आहेत आणि गेल्या काही वर्षामध्ये आपलं उत्पन्न वाढलेलं आहे, आपलं राहणीमान बदललेलं आहे, आपली मुलं शिकायला लागलेली आहेत आणि त्याच्यामधून एक प्रकारची सुबत्ता की जे 25 वर्षाच्या आधी नव्हती. आपण आपल्या भाषणामध्ये ज्याचा उल्लेख केला सुनील बापू, ही सुबत्ता नुसतं एकट्या गावात नाही तर सगळ्या शिरूर तालुका असेल किंवा आंबेगाव तालुका असेल किंवा जुन्नर तालुका असेल, हे सगळं सरकारने केलेलं काम आणि विकासाचा मंत्र घेऊन काम करणारं सरकार ज्या वेळेला राज्यामध्ये बसतं त्यावेळेला ही सगळी कामं त्या ठिकाणी होत असतात. आणि तोच प्रयत्न माझ्यासारख्याचा पण राहिलेला आहे. मला जसं निवडून दिलं तुम्ही तसं तुम्ही अमोल कोल्हेने निवडून दिलं होतं. त्यांनी बरीच कामं केली असतील गावात, पण 1 रुपयाचं काम नाही केलं. तरी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी दुमाला मधून आढळरावच्या पेक्षा त्यांना तुम्ही 291 मतं जास्त दिली. पण ज्याने काम नाही केलं त्याला आपण पाठिंबा दिला. आढळराव काम करत होते, तुमच्यात येत होते, बसत होते आणि त्यांचा पराभव झाला. पण आज दिल्लीच्या स्तरावर, पार्लमेंटच्या स्तरावर, केंद्र सरकारमध्ये जे प्रश्न आपल्याला सोडवायचे होते ते प्रश्न मागे राहिले
आणि त्याच्यामधून आपलं नुकसान झालं. आढळरावांचं व्यक्तिगत काही नुकसान नाही झालं. निवडणूक काय झालं की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मला घरातल्या घरात एक ॲक्सिडेंट झाला. पडलो मी असा घसरून. खुबा फ्रॅक्चर झाला, नवीन खुबा बसवायला लागला, हात मोडला. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला प्रचारात पुढे काही बाहेर येता आलं नाही. आणि विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा जेवढं लोकांच्या पर्यंत पोचायला पाहिजे होतं ते मी पोचू शकलो नाही. आणि याचाच फायदा ज्यांना आम्ही 10 वर्ष कारखान्याचं चेअरमन केलं, 8 वर्ष मार्केट कमिटीचं सभापती केलं, मान दिला, सन्मान दिला. आता अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे. पण त्या काळामध्ये मग देश स्तरावर, राज्य स्तरावर बदललेलं राजकारण, त्याचा फटका बसला. विपरीत धुमालांनी भरभरून मला मतदान केलेलं होतं. त्याच्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आणि या वेळेला काही माझ्या मनामध्ये काही राग नाही. फक्त आता मी रागवायचं पण नाही, मी रुसायचं पण नाही, आणि तुम्ही काही करायचं हे असं नाही चालणार. तुम्हाला भर काढायची ना आता, मग काढा, जिल्हा परिषदला काढा, पंचायत समितीला काढा. जे उमेदवार अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, घड्याळ जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला मागची सगळी कसर काढून देऊन काय ताकद तुम्हाला लावायची ती लावा. आणि त्याच्यामध्ये या उमेदवारांना विजयी करा. कारण शेवटी आज देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. ज्याच्याकडे जमीन आहे तो कदाचित ऊस घेईल, कदाचित फळांच्या बागा असतील, कोणाला नोकरी असेल. पण गोरगरीब लोक आहेत ना, ज्यांना जमीन नाही, उत्पन्नाचं साधन नाही, काही नाही. मग त्यांच्यासाठी असणाऱ्या केंद्र सरकारच्या योजना किंवा राज्य सरकारच्या योजना या सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या वर्गातले, वेगवेगळ्या समाजातले लोक आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे काम आपल्याला करायला लागेल.